नमस्कार, मी अश्विन बापट एबीपी माझाच्या वतीने या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पुण्यातल्या या आपल्या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे HP प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुणे, MIDC, MEDC आणि डिकी। तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राला सक्षम करण्याकरता हे अभियान घेऊन आपण राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये सध्या जातोय। औरंगाबादपासून आपण याची सुरुवात केली, आता आपण पुण्यामध्ये आहोत आणि इथून पुढे कोल्हापूर, नाशिक, नागपूर, नवी मुंबई असा प्रवास करत आपण पुढे जाणार आहोत। पण मंडळी, इतर सर्व शहरात कार्यक्रम करणं तसं तुलनेने सोपं असतं। आपल्या पुण्याची गोष्ट मात्र जरा थोडीशी वेगळी आहे बरं का। कसं आहे की इतर शहरात आम्ही समजा म्हटलं की तुमचं शहर तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे तर मंडळी खुश होऊन जातात, पण पुण्यामध्ये असं म्हटलं आपण की तुमचं शहर हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे आणि ते सुद्धा पुण्यातल्या अमृततुल्यवरे चहाचा घोट घेत असं आपण जर म्हटलं तर लगेच शेजारच्या बाकड्यावरनं आपल्याला आवाज येईल, एक मिनिट, आमचं शहर तांत्रिकदृष्ट्या प्रगत तर आहेच, मात्र आम्ही परंपरा सुद्धा जोपासतोय, ती देखील आम्ही कायम ठेवली आहे। प्रत्यक्षात तांत्रिकदृष्ट्या आपल्या पुणे शहराचं नेमकं काय स्थान आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण एक चित्रफित घेऊ। MH12 असा आपला खास ॲटिट्यूड जपणारं आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे आपलं पुणं। एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं हब म्हणून जगभरात ओळखलं जातंय। प्रगतीचा हा आलेख इतक्या झपाट्यानं उंचावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डोळसपणे केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। टेल्को बजाज पासून ते अत्याधुनिक फोक्सवॅगन पर्यंत ऑटोमोबाईल कंपन्यांना तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठं होताना पुण्यानं बघितलंय। टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये सामान्य पुणेकर देखील मागे नाही आहेत। भारतात सर्वात जास्त फिक्स लाईन इंटरनेट कनेक्शन्स पुण्यात आहेत। कॉफी शॉप आणि वायफाय ही संस्कृती वेगानं स्वीकारण्यात देखील पुण्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो। अशा प्रकारे आमची शाखा कुठेही नाही हे अभिमानानं मिरवणारं पुणं आज मल्टीनॅशनल कंपन्यांचं हब झालंय आणि या प्रगतीचं संपूर्ण श्रेय हे जुनं जपत नवं स्वीकारण्याच्या पुणेरी वृत्तीला दिलं पाहिजे। तंत्रज्ञानाच्या एक्सप्रेस वेवर पुण्याची अशीच प्रगती होत राहील यात शंका नाही। टाळ्या वाजवायला हरकत नाही जोरात, कारण खरोखरच तंत्रज्ञानाच्या वाटेवर पुणे झपाट्याने पुढे जात आहे आणि आपण सगळी मंडळी त्याला आणखी पुढे घेऊन जाणार आहात। जनसामान्यांशी नाळ जोडलेला, त्यांच्याशी संवाद साधणारा मनमोकळेपणे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याची उकल करणारा लोकप्रतिनिधी म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया। सर्वप्रथम मी एबीपी माझाचं मनपूर्वक अभिनंदन करतो। निश्चित त्यांचे आभार मानतो की त्यांनी पुणेकरांना हा बहुमान दिलेला आहे। आज या टेक्नॉलॉजीच्या द्वारे भारत उद्या जागतिक महासत्ता बनेल या बाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही आणि त्याच्यामध्ये एक पुणेकर म्हणून, तुम्ही जसे पुणेकर आहात तसे तुमच्यासारखा एक सामान्य पुणेकर म्हणून मला ह्या गोष्टीचा निश्चित अभिमान राहील की हो, पुणे आज जगभरामध्ये या संदर्भामध्ये फार पुढे गेलेलं शहर आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुणे हे वेगळं आयडेंटिटी असलेलं शहर असेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही। अशीच अपेक्षा आणि अशीच शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक पॉझिटिव्ह चित्र त्यांच्या या सुरुवातीच्याच मनोगताने व्यक्त झालेलं आहे आणि इथून पुढे हीच पॉझिटिव्हिटी घेऊन आपण सकारात्मकता घेऊनच पुढे जाणार आहोत। चर्चासत्राला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी या तंत्रज्ञानाची कमाल काय करू शकते, खास करून समाजभान पाळताना तंत्रज्ञानाचा नेमका कसा उपयोग होतो, त्याची दोन उदाहरणं आता आपण बघणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण एका आर्मीला भेटणार आहोत, बघूया। पुण्याच्या विविध भागातून जमा केलेलं अन्न घेऊन हे स्वयंसेवक पुणे महापालिकेच्या जवळ येतात। इथं जमा केलेल्या अन्नाची मोजदाद होते आणि विभागानुसार अन्नाचं वाटप होतं। पुणे महापालिका, पुणे स्टेशन आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजू लोकांना या अन्नाचं वाटप केलं जातं। दिल्लीत आनंद सिन्हा आणि नील घोष यांना रॉबिनहूड आर्मीची कल्पना सुचली। ऑगस्ट 2014 मध्ये तिथं काम सुरू झालं। मग फेसबुकसह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील तरुणाईला या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। त्यानंतर देशातील 18 शहरांमध्ये काम सुरू झालंय। संस्थेचं कुठेही ऑफिस नाही किंवा कुणी अध्यक्ष नाही,
फेसबुक पेजच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क होतो. आपापली नोकरी आणि अभ्यास सांभाळून हे स्वयंसेवक काम करतात. पुण्यामध्ये दर शुक्रवारी आकुर्डी, शनिवारी डेक्कन तर रविवारी कॅम्प परिसरात हा उपक्रम राबवला जातोय. 50हून अधिक स्वयंसेवक पुण्यात या रॉबिनहूड आर्मीशी जोडले गेलेत. स्वयंसेवक वाढले तर येत्या काळात रोज हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. आपण सगळ्यांनीच लहानपणापासून गोधडीची ओढ अनुभवलेली आहे, माझी खात्री आहे. आणि इथे अनेक मंडळी अशी असतील ज्यांनी ही गोधडी अजूनही आपल्या कपाटामध्ये किंवा कपाटामध्ये नाही तर किमान आपल्या मनामध्ये तरी त्या गोधडीची ऊब जपलेली असेल. पण या गोधडीची ऊब जपतानाच या गोधडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी देखील काही प्रयत्न सुरू आहेत. आणि ते नेमके कसे सुरू आहेत ते आता आपण बघूया. पुण्याच्या कोंढवा बुद्रुक या शहराजवळ पण तरीही आपलं गाव पण जपलेल्या गावामध्ये महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करताना अर्चना आणि रुचा या मैत्रिणींना गोधडीची कल्पना क्लिक झाली. गोधडी ही खरं तर आपल्या घराघरात शिवली जाते. कोंढव्यामध्ये सुद्धा अनेक महिलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेली गोधडीच त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करू शकते असा विचार करत अर्चना आणि रुचा कामाला लागल्या. घरोघरी तयार होणारी गोधडी विक्रीसाठी तयार करायची असेल तर तिचा दर्जा काय हवा, रंग, डिझाईन, पोत हे काय हवं याच्यावर बराच विचार करण्यात आला. मग त्यावर काम करण्यात आलं. महिलांना प्रशिक्षणही दिलं गेलं आणि त्यातून उभा राहिला क्विल्ट कल्चर हा छोटासा ग्रुप. गोधडीला कंटेम्परराईज करून लोकांपर्यंत कसं पोहोचवावं, तर हा एक मुद्दा होता. पहिल्यांदा अवेलेबिलिटी असण्यासाठी म्हणून एक ग्रुप तयार करणं गरजेचं होतं, ज्याच्यासाठी म्हणून आम्ही हा क्विल्ट कल्चर ग्रुप तयार केला. तयार झालेल्या काही गोधड्या बाजारामध्ये विकायला पाठवायच्या तर व्यापाऱ्यांना कमिशन देणं आलं आणि म्हणूनच त्यापेक्षा विनाखर्चिक असलेल्या फेसबुक पेजचा पर्याय स्वीकारला गेला. फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट हा सगळा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय. पण या सगळ्या माध्यमांचा वापर केला तर आपली संस्कृती आणि परंपरेचा भाग असलेल्या शहरी आयुष्यामध्ये थोड्याशा मागे पडत चाललेल्या अनेक वस्तू पुढे येतील यात काहीच शंका नाही. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. या सगळ्या मंडळींना आता इकडे मंचावर बोलवणार आहोत आणि त्यांच्यासोबत हे चर्चासत्र करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला मी इकडे मंचावर आमंत्रित करतो ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी सरांना. कुलकर्णी सर. MCCIAचे सचिव डॉक्टर अनंत सरदेशमुख सर. MEDCचे अध्यक्ष दीपक नाईक सर. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सलील कुलकर्णी, ख्यातनाम संगीतकार. HP महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर आशिषजी अग्रवाल देखील आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सगळी मान्यवर मंडळी आता मंचावर आलेली आहेत आणि आपण त्यांच्यासोबत तंत्रज्ञानाचा विचार करत असताना पुणे शहराची वाटचाल आणि त्यातून महाराष्ट्र नेमका कसा पुढे जाईल या सगळ्या संदर्भात विचार मंथन करणार आहोत. DSK सर, जुन्याची जपणूक करणारं आणि नव्याचा स्वीकार करणारं पुणे तंत्रज्ञानाच्या वाटेवर कसं बदलताना बघायला मिळालंय तुम्हाला? तुमचं काय ऑब्झर्वेशन? पुणे खरंच बदलत चाललेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या बदलामध्ये आपण कुठेतरी आपलं म्हातारपण विसरून तरुणपणाकडे जातो. लहान मूल होल्यासारखं वाटतंय. रोज नवीन गमती, नवीन गोष्टी. त्यामुळे अभिमान आहे की पुण्यामध्ये तंत्रज्ञान अतिशय बाळसं झालेलं आहे आणि आता ते पुढे वाढत चाललेलं आहे आणि तंत्रज्ञानाला एका पॉझिटिव्ह अँगलने या पुण्याने स्वीकारलेलं आहे आणि पुणे त्याच्यात खूप पुढे चाललेलं आहे. याचा खूप आनंद वाटतो. आणि आमच्या बिल्डिंग लाईनपासून ऑटोमोबाईल लाईनपासून आम्ही जे व्यवसाय करतोय त्या सगळ्याला तंत्रज्ञानाने आज झपाटलेलं आहे. माझ्या घरी बसून माझ्या फॅक्टरीत काय चाललेलं आहे, कुठलं मशीन किती आउटपुट देत आहे, कुठलं बंद पडलेलं आहे, कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे, माझी लाईन व्यवस्थित चालते की नाही, क्वालिटीचे बरोबर होतंय की नाही, हे सगळं घर बसल्या मी माझ्या मोबाईलवर बघू शकतो. जे पूर्वी प्रत्यक्ष तिथे तुम्हाला हजर होऊन बघावं लागायचं आणि करावं लागायचं. तर ही जी तंत्रज्ञान आहे हे मला वाटतं प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे. आणि पूर्वी ज्याला 100 लोक लागायचे तर आज 2-3 माणसं त्या लाईन्स ऑपरेट करू शकतात. 90s मध्ये ज्यांनी काम सुरू केलं कुठल्याही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ते ॲग्री करतील की फॉर्मॅटच बदलला. स्पूलवर पण रेकॉर्डिंग केलं, जे आपण फक्त पिक्चरमध्ये अभिमानमध्ये दिसतं की स्पूल लावलं आणि अमिताभ बच्चनचं रेकॉर्डिंग चालू आहे, तर स्पूलवर पण 98 मध्ये रेकॉर्डिंग केलं. नंतर आता सॉफ्टवेअर वेगवेगळी येत गेली आणि आता अशी सिच्युएशन आहे की आता मी नुकती रागमाला रेकॉर्ड केली, त्याच्यातला मेल सिंगर पुण्यात गायला महेश काळे, कौशिकी चक्रवर्ती गायला ते कलकत्त्यात गायला. मी रेकॉर्ड करून त्यांना पाठवलं, त्यांनी मला रेकॉर्ड करून परत ईमेल केलं गाणं.
आणि मी मुंबईला ते मेल केलं आणि त्यांनी मला ते गाणं फायनल करून पाठवलं. सो 4 शहरात 3 शहरात गाणं आता होऊ शकतं, इतका फरक पडला. किंवा कार्यक्रमानंतर कॅसेटचा बॉक्स घेऊन विकायला ठेवलेला मला आठवतोय, किंवा सीडी विकायला ठेवल्यात की चला गाणी ऐकली आणि सीडी घेतल्या. सो मार्केट वाईज सुद्धा किंवा प्रेझेंटेशन वाईज सगळा फरक पडला. तर सगळे ही लोक इतकी मोठी आहेत त्यांच्या क्षेत्रामधली, तर ही सगळी लोकांचा विचार आहे म्हणून ते तंत्रज्ञान पुढे जाते. नुसतं तंत्रज्ञान एकटं उभं राहू शकणार नाही. नाईक सरांकडे येईन मी. नाईक सर, तुम्ही हा सगळा बदल गेल्या काही वर्षांमध्ये कसं बघताय? तुम्ही देखील इतकी वर्ष कार्यरत आहात या क्षेत्रामध्ये. परवाच मी एका फॅक्टरीला व्हिजिटला गेलो होतो. एक यंत्र बघितलं, त्याच्यात 22 ऑपरेशन्स होत होती, मेकॅनिकल ऑपरेशन, आणि त्यातून एक फास्टनर निघत होता. मला आधीचे दिवस आठवले. मी HL बँगलोरला तेव्हा होतो काही काळ. तर 22 ऑपरेशन करायला नुसती 22 यंत्र नव्हे तर 42 माणसं लागत होती, म्हणजे 44 माणसं लागत होती. आज त्या 44 माणसांचं काम ते एकच यंत्र करते आणि अत्यंत चांगल्या गुणवत्तेने रिजेक्शन मिनिमाइज करून करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ऑटोमेशन असेल, हे माणसाने माणसाच्या सोयीकरता निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यातून माणसाचं एम्प्लॉयबिलिटी वाढली पाहिजे आणि त्याची काय म्हणूया त्याला लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ वाढलं पाहिजे, त्याला गुणवत्ता वाढली पाहिजे आयुष्याची. मी सलील कुलकर्णींकडे जाईन. मगाशी तुम्ही सांगत होतात की 3 ठिकाणून रेकॉर्डिंगचं ते कसं सिंक्रोनाइज केलं आणि ते गाणं तयार झालं. तर या क्षेत्रामध्ये आणखी कोणकोणत्या टेक्नॉलॉजी जी आहे ती तुम्ही वापरते आणि जेणेकरून तुमचं काम आणखी सुलभ होतंय किंवा क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते? तुम्ही काय सांगाल? फक्त टेक्नॉलॉजीमुळे जर एखादी अत्यंत ठीकठाक गोष्ट जर तुम्हाला मोठी होत असेल तर खरी चांगली गोष्ट लपू शकते. तर चांगल्या लोकांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचण्यासाठी सगळ्यांनी उपयोग करायला पाहिजे. नाहीतर कधी कधी कसं होतं की टेक्नॉलॉजी वापरणारे चांगले असं होतं. असं नाही, चांगल्या लोकांनी टेक्नॉलॉजी वापरली तर चांगल्या गोष्टी होतील. नेमक्या शब्दात खूप. आणि मला वाटतं की सलील कुलकर्णींनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी वापरणारे इकडे आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे शोध लावणारे देखील इकडे आहेत. HP चे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, झोनल मॅनेजर अग्रवाल सर. त्यांना आपण विचारूया. आज की डेट में इंडिया जो है वो सेकंड लार्जेस्ट कंट्री है इन टर्म्स ऑफ द इंटरनेट यूज़. तो हमारे वहाँ 40 करोड़ से ज़्यादा लोग इंटरनेट पे कनेक्टेड हैं. 30 करोड़ लोग मोबाइल से कनेक्टेड हैं और 10 करोड़ लोग जो हैं वो PC और लैपटॉप से कनेक्ट कर रहे हैं. और सिमिलरली वो बहुत ही बड़ी अपॉर्चुनिटी जो है वो हमारे सामने लाके खड़ी कर दी थी है कि जिस तरह से हम बिजनेस को करते थे. पूना की अगर हम बात करें तो पूना ने अपना एक बहुत बड़ा मुकाम हासिल किया है इंडिया के नक्शे पे. और उसकी सबसे बड़ी जो वजह है कि पूना इज नोन एज ए लीडिंग डेस्टिनेशन फॉर ITES सर्विसेज, लीडिंग डेस्टिनेशन एज एन एजुकेशनल हब एंड मैन्युफैक्चरिंग एंड इंजीनियरिंग. और अगर आप वो पहलू से देखो कि आज हमने जो अपनी मैन्युफैक्चरिंग में जो काबिलियत हमने हासिल की है, आउटसोर्सिंग सर्विसेज जो हम प्रोवाइड कर रहे हैं, उसने पूना और महाराष्ट्र का पूरा नक्शा चेंज कर दिया है सर. और आगे भी जिस तरह से SMB ग्रोथ दिख रहा है, गवर्नमेंट के जो रेगुलेशंस आ रहे हैं, और अगर टेक्नोलॉजी को सही अगर यूज किया जाए उसकी अंडरस्टँडिंग के साथ में, तो दिस कैन बिकम अ मेजर प्रोग्रेसिव पाथ फॉर ऑल द SMB कस्टमर्स हियर इन दिस कंट्री. खरं आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला इकडे समोर आलेला आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये आपण जर म्हणतोय की नवनवीन तंत्रज्ञान तर दिवसेंदिवस पुढे येतच आहे, मात्र चॅलेंजेस तुम्ही कोणती बघताय? आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी पुणे शहरात आहे याचा अवेअरनेस हे अजून बराच पसरलेला नाहीये. आणि जेव्हा यांनी SME ची गोष्ट केली की असे SME जे एस्पेशली मायक्रो आणि स्मॉल सेगमेंट मधले जे आहेत, तर त्यांना अजून एक प्रकारचा अवेअरनेस नाही. आणि दुसरी एक भीती वाटते की ही टेक्नॉलॉजी कितपत सुरक्षित आहे. तंत्रज्ञान हा शब्द ऐकल्यानंतरच वाटतं की अरे बापरे, याची किंमत खूप मोठी असणार. तर हे जे ज्ञान आहे हे वाढवणं अजून खूप गरजेचं आहे. याच अनुषंगाने आपण सरांनी जे पॉईंट रेज केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण HP कडनं उत्तरं घेणारच आहोत की आता HP याच्याबद्दल मग मार्ग काढण्यासाठी काय करते. तर मी सुरुवात DSK सरांपासून करीन. सर, HP सारख्या ब्रँडकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत पुढे जाताना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने? हे जे तंत्रज्ञान आहे युजर फ्रेंडली पाहिजे. अजूनही आपल्या देशामध्ये किंवा माझी पिढी किंवा पुढची पिढी एक यंग जनरेशन सोडली तर ती आहे, ती समजा 30% असेल तर पण आजही आम्ही 70% आहोत आणि आम्ही आज की रोलमध्ये आहोत. तर आम्हाला तो युजर फ्रेंडली असायला पाहिजे, इझी असायला पाहिजे. नाईक सरांकडे. नाईक सर, तुमच्या अपेक्षा HP कडनं? आज लघु उद्योजक म्हणून स्वतःचे हिशोब ठेवणे, स्वतःचे रॉ मटेरियलचा फ्लो मॉनिटर करणं, त्याचे कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग कम्पेअर करणं, माझं स्वतःची प्रोडक्शन लाईन मॉनिटर करणं, त्यात आलेला माणसाचं प्रोडक्टिव्हिटी कम्पेअर करणं, अशा पद्धतीचं असलेलं जे काही जागतिक लेवलला असलेले अवेलेबल सॉफ्टवेअर ही सहज वापरता येतील याचं एक नुसतं सिंगल पॅकेज तुमच्या लॅपटॉपमध्ये एवढंच नव्हे तर त्याचा अवेअरनेस आमच्या लघु उद्योजकांकडे कसा द्यावा
याचाही प्रोग्राम त्यांनी करावा की जेणेकरून त्यावरती एक 2 दिवसाची 1 दिवसाची कार्यशाळा करून की त्या वस्तू वापरायच्या कशा हे जर आम्ही शिकलो तर त्या जास्त इफिशियंटली आम्ही शिकू शकतो. आपण शाळेपासून हे एकत्र करायला पाहिजे की कम टुगेदर आणि यूज टेक्नॉलॉजी. वा. असं जर केलं तर आय थिंक एकटा माणूस होणार नाही. टेक्नॉलॉजी एकत्र येऊन वापरतील आणि वी ऑल विल ग्रो. या सगळ्या एक्सपेक्टेशन्स आलेल्या आहेत. HP काय करणार पुढे? प्रोडक्ट की अवेयरनेस करना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है कि जो टेक्नोलॉजी मार्केट में अवेलेबल है सबसे पहले उसकी अवेयरनेस कैसे क्रिएट करें. दूसरा, अगर हम वो प्रोडक्ट को लेके भी आते हैं या सर्विसेज अवेलेबल भी हैं बट उसका जो ऑप्टिमम यूटिलाइजेशन है वो कैसे हो, जैसे सर ने बताया. एंड तीसरा कि उससे हमारे बिजनेस की प्रोडक्ट ओवरऑल बिजनेस की एफिशिएंसी कैसे इंप्रूव हो, वो बहुत ही ज़्यादा मायने रखता है. तो हम लोग क्या करना चाहते हैं कि जैसे फ्रॉम अवेयरनेस पॉइंट ऑफ व्यू फॉर SMB एंड SME कस्टमर, जो जैसे सर ने अभी बताया कि ये एक पहली शुरुआत है हमारी कि जहाँ पे हम लोग एक कोलैबोरेटिव अप्रोच ले रहे हैं, जहाँ पे डिफरेंट इंडस्ट्री के स्पीकर आ रहे हैं और टेक्नोलॉजी का अपना एक पॉइंट ऑफ व्यू दे रहे हैं. और वहीं पे हम लोग भी इस प्लेटफॉर्म को लिवरेज करके टेक्नोलॉजी के एडॉप्शन को ओवरऑल बिजनेस की ग्रोथ को कैसे फायदा मिल सकता है, वो एक हमने शुरुआत की है. इट्स जस्ट ए शुरुआत एंड देयर आर मेनी स्टेप्स विच वी आर गोइंग टू टेक. इस तरह की शुरुआत हमने अपने एजुकेशन कस्टमर्स के लिए भी की हुई है, लार्ज एंटरप्राइज कस्टमर के लिए ली हुई है. आणि अजून पुढे अनेक खरं म्हणजे गोष्टी HP निश्चित माझी खात्री आहे अंमलात आणेल. सलील, वाइंड अप करताना काय सांगाल? नाही, खूप एकदा आभार मानतो एबीपी माझाचे. एक रिस्पॉन्सिबली एक मेसेज जाणं की घराघरात तंत्रज्ञान जर पोहोचलं तर प्रत्येकाचं आयुष्य हे जास्त सुकर होऊ शकतं. तर हा मेसेज आपण याच्यातनं दिलाय असं वाटतं मला. ही सगळी दिग्गज मंडळी आज इकडे आली आणि त्यांनी आपल्याला वेळ दिलाय आणि खरं म्हणजे खूपच महत्त्वाचं असं हे विचार मंथन होतं पुढे जाण्याच्या दृष्टीने. केवळ पुणे शहर नाही तर महाराष्ट्र आणि भारत पुढे नेण्याच्या दृष्टीने हा एक आपलं मिशन आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूया. उत्तम दर्जाचे प्रिंटर्स आणि लॅपटॉप्स बनवणारी कंपनी म्हणून HP आपल्याला परिचित आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन HP हा ब्रँड काय प्रयत्न करते याबद्दल HP महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर आशिष अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे या टेक्नो परिषदेच्या ठिकाणी HP तर्फे रिइन्व्हेंट झोन उभारण्यात आला होता, ज्यामध्ये पुण्याच्या लघु उद्योजकांना HPच्या टेक्निशियन्सशी थेट चर्चा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या व्यवसायात HPच्या सेवांचा उपयोग कसा करता येऊ शकतो याबद्दल त्यांनी दिलेली माहिती पुण्याच्या उद्योग प्रतिनिधींकरता अत्यंत उपयुक्त ठरली. या कार्यक्रमाची सांगता करताना मला थोडक्यात इतकंच म्हणावं असं वाटतं की पुणे शहर हे तंत्रज्ञानाचं शिक्षण देतं, त्यावर संशोधन करण्याचं बळ देतं आणि हे संशोधन इम्प्लिमेंट करण्यासाठी संधी देखील देतं. त्या दृष्टीने पुण्याकडे आपण एक ट्रेंड सेटर म्हणून बघतो. तेव्हा आता गरज आहे ती अशाच प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी एकत्र येऊन तंत्रज्ञानाच्या एक्सप्रेसवेवर पुण्याला अधिक गती देण्याची. HP प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, MIDC, MEDC, डिकी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुणे या खास कार्यक्रमामध्ये पुणे विशेष भागात आम्ही इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.